कृष्ण भगवानला काय आवडायचं? हा, दही आवडायचं. तर ना एकदा काय झालं, तिने त्याला पकडलं लोणी चोरताना. आणि मग तिने ठरवलं, यशोदा मातेने याला ना दोरीनेच बांधून ठेवते. बघ कशी दोरी दिसते का? कुठे बांधून? इथे खांबाला. क्या सारखा लोणी खातो चोरून चोरून. मग तिने त्याला बांधायचं ठरवलं. तर तो कृष्णाला खूप ताकद असते, शक्तिशाली देव आहे. तरी पण त्याने काय केलं, आई बांधते तर बांधू दे. ते कारण त्याला कळलं हे आपल्यावर खूप प्रेम करते, प्रेमामुळे ती आपल्याला बांधते. आणि मग तिने बांधलं तर त्याने स्वतःला बांधून घेतलं. दिसतंय का? नाही तर तो ताकद लावून सोडू शकला असता. पण त्याला कळलं आईचं आपल्यावर खूप प्रेम आहे, बांधू दे, बांधते तर. दिसलं? आणि मग इकडे काय झालं? इकडे बघ काय झालं. एकदा एक फ्रुट्स विकणारी बाई आली, फळं विकणारी. आणि कोणाच्या घरी राहायचा कृष्ण? यशोदा आणि नंद राजाच्या घरी राहायचा ना. हे सगळे फ्रुट्स आहेत बघ कसे दिसतात. पण बघ ना, मग ती आली नंद महाराजांच्या घरात आणि बाळकृष्णाने आपल्या अशा ह्या छोट्याशा मुठीमध्ये जेवढे मावतील तेवढे हे धान्याचे कण तिला दिले. म्हणजे तेव्हा काय करायचे माहितीये का, असं धान्य द्यायचे, ज्वारी, बाजरी, राईस असं द्यायचे आणि फळं घ्यायचे. दिले त्याने. आणि त्याच्या बदल्यात त्याने काय केलं, आपल्या टोपलीतली सारे फळे देऊन टाकले त्या बाईने. आणि कृष्णाने काय चमत्कार केला, फ्रुट्स येतात, फ्रुट्स, हा हे धान्य आहे. मग कृष्णाने काय केलं की अरे एवढंच धान्य दिलं, तिने एवढे फ्रुट्स दिले. मग त्याने सगळे धान्य होतं ना त्याचे डायरेक्ट चमत्कार केला आणि डायमंड करून टाकले. बघ दिसतंय का? डायमंड करून टाकले. दिसतंय? दिसले ना? दिसतोय का स्नेक? आणि सगळे कृष्णाचे मित्र आहेत. आणि तो स्नेक तिकडनं आलाय बघ आणि आ करतोय आणि सगळ्यांना खायचं म्हणतोय. दिसला? तू का खातोय? स्नेक आहे ना, ते पाण्याजवळ खेळायला गेले, त्याच्यात मोठा स्नेक होता. दिसला? इथून बाहेर येणार मुलं. मग मुलं आता साप तो स्नेक त्यांना खातोय ना, तर ते लगेच चालले त्याच्या तोंडामध्ये. पण या सगळ्या गोपबालांना माहित होतं की कृष्ण भगवान आहे, तो आपल्याला वाचवणार आहे. कुठे कृष्ण भगवान? हा काय कृष्ण भगवान? पण त्यांना माहित होतं ह्या सगळ्या फ्रेंड्सला त्यांच्या की कृष्ण भगवान आहे, तो आपल्याला वाचवेल. आणि मग ते सगळे त्या स्नेकच्या तोंडात चालले. दिसले का? हे का तू बाहेर येणार परत? मग कृष्ण भगवान काढतील ना त्यांना बरोबर बाहेर. तो रिअल स्नेक कुठून आला? पाण्यामध्ये. का तो काय करत होता पाण्यात? तो स्नेक असतो ना पाण्यामध्ये, पण स्नेक्स असतात ना. काय करतात पाण्यामध्ये एवढा मोठा स्नेक? काय करत होतो? तिथे फिश खातात, तिथे फिरत असतात. कोणी पण तिथे आलं की आपल्या कल्याणमध्ये मोठा स्नेक आहे, एवढा मोठा पाणीमध्ये. आपल्या कल्याणमध्ये नाही वाटत मला असेल. हे कोणता देश आहे? हा आपला भारत देश आहे. हे सगळं भारत देशामध्ये कृष्ण भगवान आहे. भारत देश मध्ये? भारत मध्ये आपण राहतो. हो. तो कृष्ण काय करतो? आता इथे बघ ना, काय हे बघायचंय तुला, ऐकायचंय? बघ मग हे वृंदावन आहे ना, हे वृंदावनात मला फोन फोटो काढतो. हा सन पण आकाशात आणि मून पण आकाशात. तू पण आकाशात, सिंह पण आकाशात. आपलं मून दिसलं. मून दिसला ना तुला? तू बघितला रात्री मून? आजी हे बघ काय दाखव. बापरे काय बघू ते? मोठं. बापरे स्नेक्स.
किती आहेत. हो ना, कृष्ण भगवान काय करतोय. त्याच्यावर बसून नाचतं वाटतं ना. हा आजी हा कोण आहे. कोण आहे बघू दे, नीट बघू दे ना मला. मग देव बाप्पा आहे. आजी थांब 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 थांब. हम्म, आजी हम्म. आजी हा कोण आहे. एकदम मोठा स्नेकच आहे ना बेटा तो. एकदम मोठा स्नेक कालचा आलेला. हो, हा, असं झोपून नाही, बसून बघायचं. देवाचं पुस्तक आहे ना. आजी असा स्नेक आहे. मला दिसत नाही ना. हो असंच आहे. असा हो असाच आहे, असाच आहे. बसून घे तू, बसून घे. हा हा बसून. बसून कधी पण कोणतं पण बुक घेतलं ना हातात तर बसून बघायचं असतं. आजी हा असाच आहे ना. हा हिऱ्यासारखा. हो हो हो, किती आजी आहे. हा किती मोठा दम. हा 1000 year old आहे. हो, 1000 year old आहे. हा किती year old आहे. 1000 year old. हा कृष्णा कृष्णा, कृष्ण छोटा बाबू आहे तुझ्या एवढा. किती year old आहे. 4-5 years old. 4 year old आहे. हा, तुझ्यासारखाच. आजी हा किती year old आहे. हा की हे भगवान आहेत ते मोठे. year old आहे. ते त्यांना ओल्ड नसतं, ते खूप मोठे असतात बेटा. किती year old आहे. 100 असतील, हा 100 वगैरे असतील. ते अभ्यास करतात. आजी हे बघ काय आता. काय हे बाबा कृष्णा. सांगू का तुला ती स्टोरी सांगू. नको आजी. हं. कृष्णा मारतोय तिला. कोणाला मारतोय बघू दे बरं. बघू दे, बघू दे, बघू दे. बापरे, कोण आहे माहितीये का. कंस आहे तो, कंस. तो त्याला मारायला आलेला ना कृष्णाला. तर कृष्णा बघ मोठा झालेला आहे आणि त्याने डायरेक्ट कंस, राक्षस आहे तो, त्याला मारूनच टाकलं बघ. दिसतंय का तुला. दिसतंय. कंस त्याला मारायला आला ना. का कंस त्याला मारायला आला तर त्यानेच त्याला मारून टाकलं ना. त्याला रक्त आलं बघू. इथून. का तो आता किती year old होता. तेव्हा तो आता 18 years old असेल. आता कृष्णा किती year old आहे. तिकडे इथे पण तो एवढाच असेल. 90 year old होता. हो का. पूर्ण स्टोरी संपली. नाही, स्टोरी तर भरपूर मोठी आहे. सगळं लिहिलेलं नाही, मी तुला सांगणार आहे सगळं. नाही सारी स्टोरी. हे काय. हे स्वामी समर्थ आहेत. स्वामी समर्थ. ते स्वामी समर्थ नाही आहेत बेटा, ते त्यांचे ऋषी आहेत, त्याला शिकवायचे. तुझे कसे टीचर असतात, हे सांदीपणी ऋषी आहेत. कोणते ते बघ कसे शिकवतायत त्यांना. हे बस माझं संपलं. झालं स्टोरी.